मित्रांनो नमस्कार. आपण मागील काही लेक्चरपासून मानवाधिकाराची वंचना करणारे जे घटक आहेत किंवा मानवाधिकाराला आव्हान देणारे जे घटक आहेत ते प्रमुख घटकाची चर्चा आपण करत आलेलो आहोत. आणि फक्त आता आपण दोन घटकाची चर्चा करू ज्याच्यावर नेहमी परीक्षेत प्रश्न विचारले जातात. ज्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे आजच्या लेक्चरमधला तर तो म्हणजे भ्रष्टाचार आहे, करप्शन. तर भ्रष्टाचार म्हणजे काय? आपण अनेक वेळा भ्रष्टाचार हा शब्द आपण ऐकत असतो. आणि मग भ्रष्टाचाराचा मानवाधिकाराशी काय संबंध? तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भ्रष्टाचार ही एक प्रकारची आता मानवी प्रवृत्ती होती की काय अशी शंका निर्माण होते. आणि त्याबरोबरच भ्रष्टाचार हा आज घडीला एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतोय की अगदी घरातील लहान सहान कामं करण्यापासून ते प्रशासनामधले अनेक महत्त्वपूर्ण कामं करण्यापर्यंत किंवा शाळेत लेकरांना टाकण्यापासून ते नोकरी करण्यापर्यंत या प्रक्रियेमध्ये जो भ्रष्टाचार नावाची गोष्ट चालते, पैसे देणे घेणे किंवा पैसे देणे घेणेच हे भ्रष्टाचाराचा भाग नाही आहे, तर अशा अनेक प्रकारचे प्रलोभन जे भ्रष्टाचारामध्ये येतात. आणि हे प्रलोभन काय काय असू शकतात? तर पदाचा दुरुपयोग असू शकतो, पैसे मागणे असू शकते, भेटवस्तू मागणं असू शकतं किंवा कामचुकारपणा करणं असू शकतं. अशा अनेक प्रलोभनाला अनेक अधिकारी नागरिक हे बळी पडताना आपल्याला दिसतात. ज्यामुळे ज्या व्यक्तीसाठी ज्या स्कीम आहेत, योजना आहेत, ज्या व्यक्तीचा जो हक्क आहे तो हक्क या भ्रष्टाचारामुळे हिरावला जातो. म्हणजे जेव्हा आपण गुणवत्तेची बात करतो, जेव्हा गुणवत्तेवर आपण विश्वास ठेवतो, तेव्हा गुणवत्तेला बाजूला सारून अधिक पैसे देणारा, वशिलेबाजी करणारा विद्यार्थी किंवा एखादा व्यक्ती त्या पदावर लागू शकतो किंवा तो विराजमान होतो. पण अशा अनेक प्रकारच्या भ्रष्टाचाराची चर्चा ही आज मोठ्या प्रमाणात केली जाते. म्हणून भ्रष्टाचार हे भारतीय समाज जीवनाला नव्हे तर जगभरामध्येच आपण म्हणू शकतो, विशेषतः विकसनशील राष्ट्रांमध्ये ती मोठी कीड लागलेली आपल्याला दिसते, ज्यामुळे व्यक्तीच्या मूलभूत हक्काचं, त्याच्या मानवी हक्काचं उल्लंघन होताना दिसतं. आणि म्हणून एका बाजूला गुणवत्ता सांगायची आणि दुसऱ्या बाजूला पैशाच्या माध्यमातून व्यवहार व्हायचे, तर हा जो भाग आहे आपण भ्रष्टाचार या संकल्पनेमध्ये आपण विचारात घेतो. आणि मग अनेक प्रकारचे भ्रष्टाचार आपल्याला पाहायला मिळतात. तर साधारणतः कौटिल्याने त्याच्या अर्थशास्त्र नावाच्या पुस्तकामध्ये 40 प्रकारचे भ्रष्टाचार सांगितलेले आहेत. किती? 40 प्रकारचे भ्रष्टाचार सांगितलेले आहेत, ज्याच्यामध्ये त्यांनी मानवी दुर्व्यवहार अशा शब्दप्रयोगाच्या आधारावर हा भ्रष्टाचार नोटिफाईड केलेला आहे. म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे काय त्यांनी ते ओळखलेलं आहे. आणि मग भ्रष्टाचार कसा होतो, मग त्याची कारणं कशी आहेत, अशा अनेक प्रकारची चर्चा ही कौटिल्याने आपल्या पुस्तकामध्ये केलेली आहे. जर आपण भ्रष्टाचार प्रामुख्याने वाढला कधी, जो व्यवहारामध्ये अधिक रूढ कधी झाला, तर साधारणतः आपण सर्वजण जाणतो की भारतामध्ये ब्रिटिश शासन 47 पर्यंत इथे होतं, कायम होतं. आणि ब्रिटिश शासनाअंतर्गत भ्रष्टाचाराची अनेक पाळेमुळे आपल्याला शोधता येतात. त्याचे काही निवडक उदाहरणं जर आपण विचारात घेतले तर जो लॉर्ड वेवेल होता, गव्हर्नर जनरल, यांनी याची मुलगी, याचं लग्न करायचं होतं मुलीचं, तिचं नाव होतं फेलिसिटी यन. या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी 1945 मध्ये भारतातील अनेक राज्यांना, साधारणतः 700 संस्थानिकांच्या राजांना किंवा भारतातील 700 राजांना त्यांनी लग्नाच्या पूर्वी कितीतरी महिने अगोदर, साधारणतः 7-8 महिने, 1 वर्ष अगोदर त्यांनी एक लिस्ट दिली होती की माझ्या मुलीच्या लग्नामध्ये या वस्तू तुमच्याकडून पाहिजे. आणि त्या वस्तू
ह्या अतिशय महागड्या आणि मोठ्या वस्तू होत्या. पण भ्रष्टाचाराचे जेव्हा आपण कारण भ्रष्टाचार जेव्हा पाहतो भारतातला, तर साधारणतः तो भ्रष्टाचार इथपासून मोजला जातो की ज्या लॉर्ड ओवेलच्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी अनेक भेटवस्तूची मागणी इथल्या 700 राजांना केली होती आणि त्याची मागणी भ्रष्टाचाराअंतर्गत येते. त्याबरोबरच दुसऱ्या महायुद्धानंतर भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली, म्हणजे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होऊ लागला. काय कारण होतं हे भ्रष्टाचार होण्यामागे? विशेषतः जे विकसनशील राष्ट्र होती भारतासारखी, ते विकसनशील राष्ट्र 50च्या दशकामध्ये स्वतंत्र झाली दुसऱ्या महायुद्धानंतर, आणि जे नव्याने उदयाला आलेली राष्ट्र होती त्या राष्ट्राचा विकास होण्यासाठी किंवा ते राष्ट्र विकास प्रक्रियेमध्ये येण्यासाठी दुसऱ्या महायुद्धानंतर जे नियंत्रित अर्थव्यवस्था स्वीकारली, त्या नियंत्रित अर्थव्यवस्थेमध्ये अनेक प्रकारच्या नवीन पद्धती इथे लागू झाल्या, रूढ झाल्या, आणि त्या नवीन पद्धतीमध्ये देखील भ्रष्टाचाराची पाळेमुळे पाहायला मिळतात. आता परिमिट, लायसन्स आणि कोटा पद्धत, की जर आपण 50च्या दरम्यान जर विकसनशील राष्ट्रातली अर्थव्यवस्था पाहिली, तिथली शासन व्यवस्था जर पाहिली, तर त्या शासन व्यवस्थांमध्ये आपणास काय दिसतं? तर लायसन्स दिसतात, परिमिट दिसतात, परमिशन आणि कोटा पद्धती दिसते. त्याच्यामध्ये शासनाकडून ज्या व्यक्तीला उद्योग टाकायचा आहे किंवा एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर अशा वेळी त्या व्यक्तीला शासनाकडून परवानगी घ्यावी लागते. आणि मग ही परवानगी घेण्यासाठी अनेक वेळा भ्रष्टाचाराचा मार्ग हा अवलंबला गेला. आणि मग कशासाठी भ्रष्टाचार? ठीक आहे बाबा, तुझी मागणी आम्हाला मान्य आहे, पण आम्हाला काय मिळतंय? म्हणजे तुम्हाला आम्ही परमिशन देतो, तुम्हाला आम्ही कोटा पद्धत देतो, तुम्हाला आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे लायसन्स देतो, परंतु त्या बदल्यामध्ये आम्हाला पैसे पाहिजे किंवा इतर वस्तूची मागणी पाहिजे, म्हणजे इतर वस्तू पाहिजे. आणि त्या वस्तू पैशाच्या स्वरूपातून, वस्तूच्या स्वरूपातून तिथले प्रशासकीय अधिकारी, संबंधित कर्मचारी हे वस्तू घ्यायला लागले. आणि मग तेव्हापासून भ्रष्टाचार हा खऱ्या अर्थाने जगभरामध्येच तो वाढला. विशेषतः भारतात देखील दुसऱ्या महायुद्धानंतर, भारत स्वतंत्र झाल्यानंतर, की कोटा, परमिट, लायसन्सच्या युगामध्ये, या शासन पद्धतीच्या या कार्यपद्धतीमध्ये भ्रष्टाचाराची पाळेमुळे आपल्याला दिसतात, जे विकसनशील राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात याचं अनुकरण केलं गेलं. आणि मग लायसन्ससाठी वेगवेगळ्या प्रकारच्या डिमांड्स हे अधिकाऱ्याकडून येऊ लागल्या. आणि मग आपली मागणी मान्य करून घेण्यासाठी नागरिक पैसे देऊन आपलं काम करून घेऊ लागले. त्याला आपण भ्रष्टाचार असं म्हणतो. आणि मग हे का शिकायचं आपण, ही चर्चा का करतोय? कारण परीक्षेमध्ये ज्यावेळेस तुम्हाला असर्शन प्रश्न असतात, असर्शन टाईप, किंवा तुम्हाला ए आणि कारण प्रश्न असतात, ए आणि बी गट असतात, त्यावेळी तुम्हाला हे लॉजिकली माहीत असावं लागतं की दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय आपल्या उत्तराशी सुटेबल आहे. म्हणून अनेक वेळा हे पर्याय अधिक कन्फ्युजन करणारे असतात. तर त्यावेळी आपण अधिक कन्फ्यूज न होता अधिकाधिक आपल्या उत्तराकडे कसं जाता येईल याची एक दृष्टी आपल्याला या अभ्यासातून मिळताना दिसते. म्हणून जर तुम्हाला सिक्वेन्स दिल्या, तर या सिक्वेन्सनुसार आपल्याला हे भ्रष्टाचार किंवा याची कारणे किंवा ह्याचे तथ्य आपल्याला शोधता आले पाहिजेत. आणि जेव्हा परीक्षेमध्ये विचारलं जातं, तर त्याचा संदर्भ हा भारतीय असतो किंवा राज्यातला असतो. तर या घटना आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. मग भ्रष्टाचार का वाढला? हे भ्रष्टाचार वाढण्याचे रिझन काय आहेत, कारणे काय आहेत, की ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मानवी हक्काचं उल्लंघन होऊ लागलं. तर पात्रता असून देखील जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखादं पद मिळत नाही, त्याला त्याची संधी त्याला मिळत नाही, किंवा त्याला संधीपासून वंचित राहावं लागतं, तेव्हा आपोआप त्या संबंधित व्यक्तीच्या मानवी हक्काचं उल्लंघन होतं. म्हणून भ्रष्टाचार हा मानवी हक्काचं उल्लंघन करणारा गरिबीबरोबरच तितका जबाबदार मुद्दा आहे.
तितकाच निरक्षरतेबरोबर जबाबदार मुद्दा आहे. आणि यामुळे अनेक जे गरीब आहेत, ज्यांच्याकडं कुठलेही इतर साधनं नाहीत, जे फक्त मेहनत आणि अभ्यास करून या प्रक्रियेमध्ये टिकण्याचा प्रयत्न करतात, अशा होतकरू गरीब आणि धडपड करणाऱ्या व्यक्तीला अशा अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे किंवा भ्रष्टाचाराच्या प्रवृत्तीमुळे त्यांना आपल्या पदापासून किंवा आपल्याला मिळणाऱ्या संधीपासून त्यांना वंचित ठेवलं जातं आणि यामुळे त्या संबंधित व्यक्तीच्या मानवी हक्काचं उल्लंघन होतं. आपण पुन्हा पुन्हा तेच सांगतोय की आपण जे शिकतोय, आपण जे अभ्यासतोय, आपल्याला जे परीक्षेत विचारलं जातं ते आपल्या आजूबाजूचाच भाग आहे. आपल्या आजूबाजूला जे घडतं दैनंदिन जीवनामध्ये आपण जे पाहतो, आपण त्याचा भाग आहोत. तेच प्रश्न परीक्षेमध्ये येतात आणि त्यालाच अधिक महत्त्व असतं. म्हणजे बघा, आपण अनेक वेळा अशी कामं केली असतील की जी कामं आपली सहज झाली नाहीत, पण पैसे दिले झाले. आणि मग यामुळे आपण सुद्धा या प्रक्रियेचा एक भाग असतो, हे भान आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. पण परीक्षेसाठी आपण नाही, आपल्यासाठी परीक्षा आहे ना. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. परीक्षा आपल्याला द्यायची आहे. म्हणून ह्या ज्या काही गोष्टी घडतात, आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात, त्या गोष्टी नीट पद्धतीने समजून घेणं हे गरजेचं आहे. म्हणजे आपण जे शिकतोय, आपण ज्या समाजामध्ये राहतोय, आपण ज्याची नेहमी चर्चा करतोय, ते आपलाच एक भाग आहे. म्हणून भ्रष्टाचार देखील हा मानवी हक्काचं उल्लंघन करणारा एक भाग आहे. की अनेक वेळा आपण असं पाहतो की अरे तो पोरगा तर गरीब आहे, त्याला संधी भेटली नाही आणि त्याची सीट त्या एखाद्या व्यक्तीने घेतली. म्हणजे आपण तेव्हा असं म्हणतो की भ्रष्टाचारामुळे त्या व्यक्तीच्या मानवी हक्काचं उल्लंघन झालं. म्हणून मानवी हक्क हे कसे आहेत तर मुळात नैतिकच आहेत. हो, म्हणजे मानवी हक्काचा जो आधार आहे तो नैतिक आहे आणि भ्रष्टाचार कसा आहे तो अनैतिक आहे. जो व्यक्तीच्या दुर्व्यवहारामधून येतो, व्यक्तीच्या वाईट प्रवृत्तींमधून येतो, की ज्या वाईट प्रवृत्तीमुळे, दुर्व्यवहारामुळे, अनैतिकतेमुळे नैतिकता ही नेहमी दाबली जाते. म्हणून नैतिक आणि अनैतिक जेव्हा आपण विचार करू तर नैतिकमध्ये मानवी हक्क आणि अनैतिकमध्ये भ्रष्टाचार नावाची गोष्ट येते. म्हणून आपण भ्रष्टाचार हा समजून घेत असताना परीक्षेच्या दृष्टिकोनातून समजूनच घेऊच, परंतु त्याबरोबरच आपल्या संबंधित जीवनामध्ये यामुळे काय परिणाम होतात आहे ना, त्याचे दुर्गम परिणाम काय झालेत. आपण अशा अनेक घोटाळे ऐकतो, वाचतो की ज्याचं हजार कोटी भ्रष्टाचार आपण असं ऐकतो. काल परवाचीच एक बातमी आहे, स्विस बँकने एक पत्र काढलं की एकंदरीत जगाचा वाटा हा भ्रष्टाचारामध्ये 3% असताना भारताचा जो स्विस बँकेमधला पैसा आहे तो मागच्या काही काळामध्ये 50% वाढलेला आहे. आणि त्या प्रमुखाचं म्हणणं होतं, पंतप्रधानाचं म्हणणं होतं, तिथल्या राष्ट्रप्रमुखाचं म्हणणं होतं की जर तुमच्या देशातला 50% पैसा स्विस बँकेमध्ये जात असेल तर देशाची अर्थव्यवस्था, देशातला रोजगार, देशातल्या पायाभूत सुविधा त्या तुम्ही कशा काय शक्य आहेत. मग याचा परिणाम असा होतो की एवढ्या भ्रष्टाचारामुळे तुमची अर्थव्यवस्था डबघाईला येते, तुमची समाजव्यवस्था डबघाईला येते, तुमचा रोजगार डबघाईला येतो आणि तुम्हाला मिळणाऱ्या संधी, या संधी अधिक पद्धतीनं दुर्बल होत जातात आणि त्या संधी आपल्याला मिळत नाहीत. म्हणून आपण ह्या संकल्पना समजून घेताना अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण समजून घेतल्या पाहिजेत. अवघडात घुसायची गरज नाही आहे. कारण समजून घ्या, नीट पद्धतीने समजून घ्या, तरच परीक्षेत तुम्हाला नीट परीक्षेचे उत्तर लिहिता येतील. जर नाही समजलं तर आपल्याला त्याच्या उत्तर आपण जाता येत नाही. म्हणून अशा अनेक उदाहरणाच्या आधारावर आपण भ्रष्टाचाराला समजून घेऊ शकतो. आणि मग याची जी कारणं आहेत ती कारणं आपण जेव्हा पाहतो तर आपण काय पाहतो की प्रशासनाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला की ज्याच्यामुळे भ्रष्टाचार वाढला. प्रशासकीय विस्तार हा अधिक झाला, त्यामुळे हा भ्रष्टाचार वाढलेला आपल्याला दिसतो. कारण जी हायरार्की आहे, पदसोपान आहे प्रशासनामधली,
क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 ही जी हायरार्की आहे, ही जी सीडी आहे सोपानाची, त्या सीडीमध्ये जे सगळेच अधिकारी म्हणत नाही आपण, पण त्यातले जसं तुम्ही खाली खाली याल तसा तसा भ्रष्टाचार अधिक वाढतो. आणि दुसऱ्या बाजूला जे राजकीय पुढारी आहेत त्यांचे भ्रष्टाचाराचे घोटाळे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे घोटाळे जेव्हा आपण वाचतो तर तेव्हाच लक्षात येतं की अरे किती पैसा हे लोक खातात. म्हणजे प्रशासनाचा विस्तार झाला, ज्या विस्तारामुळे अनेक प्रकारच्या स्कीम्स, ज्या योजना आहेत त्या योजना शासकीय पातळीवर राबवल्या जातात, परंतु त्या प्रॉपर त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे त्या योजना अनेक वेळा या ज्या लोकांना गरज आहे, ज्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या योजना आहेत, त्या योजना व्यक्तीपर्यंत पोहोचत नाहीत. आणि यामुळे भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसतो. म्हणून राजीव गांधी म्हणायचे, आपण मागेही उदाहरण पाहिलं की याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण ही सुरुवात करण्याच्या पूर्वी, की राजीव गांधी म्हणायचे जर केंद्राने 1 रुपया जर पारित केला तर 15 पैसे हे स्थानिक स्वराज्य संस्थापर्यंत किंवा ग्रामीण लाभार्थ्यापर्यंत येतात. परंतु आज परिस्थिती अशी आहे की जर आज आपण 100 रुपये जर मंजूर केले तर 1 रुपयासुद्धा लोकांपर्यंत पोचत नाही, त्या गरजूवंतापर्यंत पोचत नाहीत. कल्याणकारी अशा अनेक योजना आहेत, त्या योजना अनेक लोकांना माहीतसुद्धा नाहीत. आणि माहीत कधी होतात? माहीत होतात त्या योजना संपल्यानंतर. म्हणून शासनाचं अपयश हे आपल्याला भ्रष्टाचार नावाच्या संकल्पनेमध्ये पाहावं लागतं. त्याबरोबर दुसरं त्याचं कारण काय आहे तर नैतिक मूल्यांचा ह्रास होणं आहे. नैतिकता ही आता व्यक्तीमधली संपलेली आहे. आणि मग ही व्यक्तीतली नैतिकता संपल्यामुळे माणूस इतका अनैतिक बनलाय की तो प्रत्येक नागरिकांकडं, प्रत्येक व्यक्तीकडं, प्रत्येक नात्याकडं तो फक्त कामापुरता पाहतो. म्हणून एक मोठा अभ्यासक होऊन गेला मॅकियावेली, हा म्हणतो की माणूस हा इतका स्वार्थी आहे की तो आपलं हित ज्या गोष्टीमध्ये आहे किंवा आपलं काम ज्या माणसाकडे आहे त्याच माणसाशी गोड बोलतो. आणि जेव्हा आपलं काम संपतं तेव्हा तो माणसाला तो विसरून जातो आणि तू कोण आणि मी कोण अशा प्रकारची तो भाषा बोलतो. म्हणजे माणूस इतका स्वार्थी, दुष्ट आणि क्रूर आहे. आणि ही क्रूरता, ही दुष्टता आपण अनेक ठिकाणी पाहतो. आणि ही दुष्टता भ्रष्टाचार वाढवण्यामध्ये अनेक पद्धतीनं त्याला खतपाणी घालताना आपल्याला दिसतं. म्हणजे प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक याच्यामधले जे आंतरसंबंध आहेत, यांच्यामधला जो संवाद आहे तो संवाद आज फारसा होताना दिसत नाही. कारण अधिकाऱ्यांना आपण समाजापेक्षा मोठे आहोत ही भावना त्याच्यामध्ये जागृत होताना दिसते. म्हणून तो अधिकारी सामान्य नागरिकांना हा नीट पद्धतीने वागवताना दिसत नाही. त्याबरोबरच प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशासनामध्ये एक प्रकारची नोकरशाही दडलेली आहे की म्हणजे आम्ही म्हणजे सगळे आहोत आणि आम्ही काही करू शकतो. आणि यामुळे जी माणुसकी नावाची गोष्ट आहे, ज्या माणुसकीवर मानवाधिकार आधारलेले आहेत, तो आधारच आता इथे नष्ट होताना आपल्याला दिसतो. म्हणून याची कारणं आपल्याला अनेक पद्धतीनं पाहता येतात. म्हणून भ्रष्टाचार देखील हा नैतिकतेचा ऱ्हास करणारी प्रवृत्ती तो व्यक्तींमध्ये निर्माण करणारी आहे. म्हणून नैतिक नावाची संकल्पना ज्याचा आत्म्याशी संबंध आहे, तुमच्या चांगल्या वागण्याशी संबंध आहे, तुमच्या योग्य वर्तनाशी संबंध आहे, योग्य चारित्र्याशी संबंध आहे, तो संबंध आता इथे पाहायला मिळताना दिसत नाही. म्हणून नैतिक आणि अनैतिक जेव्हा आपण हा फरक करतो तर समाजातील नैतिकता ही अधिकाधिक हद्दपार होताना दिसून येते. त्याचा परिणाम आपल्याला भ्रष्टाचारासारख्या प्रवृत्तीमध्ये वाढताना दिसतो. म्हणून अनेक वेळा परीक्षेमध्ये आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी अशा प्रकारची प्रश्न विचारले जातात. म्हणून आपण त्या संकल्पनेच्या सर्वांगाने आपल्याला विचार करणं हे गरजेचं आहे. वेतनामधला फरक हा देखील भ्रष्टाचार वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतो. आता वेतनातला फरक कसा? क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4
हे जे वर्गीकरण आहे किंवा प्रत्येक व्यक्तीचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड आहे, त्याच्या रोजच्या जीवनातल्या ज्या पद्धती आहेत, या पद्धती देखील ईर्ष्येमुळे आणि स्पर्धेमुळे भ्रष्टाचार हा वाढताना दिसतो. म्हणजे अगदी क्लास 4चा माणूस, क्लास 3चा माणूस, क्लास 1 आणि क्लास 2च्या व्यक्तीशी स्पर्धा करायला लागतो आणि त्यामुळे हे मग त्याच्या बरोबरीनं जाण्यासाठी मग अनेक वेळा अनैतिक मार्गाचा अवलंब केला जातो. आणि मग कोणता मार्ग अवलंबला जातो तर मग भेटवस्तू स्वीकारणे, पैसे स्वीकारणे किंवा अन्य गिफ्ट घेणे, या माध्यमातून देखील भ्रष्टाचार हा वाढताना दिसतो. आणि ही प्रवृत्ती दिवसेंदिवस आपल्याला वाढत आहे, अशा प्रकारची बाब त्याच्यामध्ये विचारात येते. आपण याचा राहिलेला भाग आपण नंतरच्या लेक्चरला पूर्ण करूया.